नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2024 यामध्ये आपली ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर या पदाची परीक्षा 24 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। तर या पदासाठी काही सूचना आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होणार आहे आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाणार आहे। एकच निकाल लागणार आहे मित्रांनो आणि आपला विविध पदांसाठी विचार केला जाणार आहे, अशा पद्धतीचे परिपत्रक आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदासाठी जी 24 तारखेला परीक्षा होणार आहे त्याची माहिती या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे। ग्रंथपाल पदाची एकूण पदे 15, त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल एकूण पद 1 आहे। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक एकूण पदे 13, त्यानंतर कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर या पदाचे एकूण 1 पद आहे। तर मित्रांनो याची परीक्षा कशी होणार आहे? ग्रंथपाल या पदासाठी 200 गुणांची परीक्षा होणार आहे। एकूण 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहे। या ठिकाणी ग्रंथपाल 200 एकूण गुण, यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, अशा पद्धतीने 50-50 सेक्शनल आपले मार्क्स असणार आहेत आणि आपल्याला वेळ 2 तासाचा असणार आहे। ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी सारखीच परीक्षा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या फेज मध्ये जी परीक्षा होणार आहे यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक यामध्ये 200 गुणांची परीक्षा, 100 प्रश्न, मराठी 50 गुण असणार आहेत। हे 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि सामान्य विज्ञान 25 प्रश्न, अशी एकूण 200 गुणांची आणि 2 तासाची परीक्षा प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर पदासाठी होणार आहे। पुढे बघा निवडीची पद्धत कशी असणार आहे। सर्व पदांसाठी मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा होणार आहे, MCQ टाईप। त्यानंतर आपल्याला 45% गुण म्हणजे 200च्या 45% किती असतात तर 90 गुण आपल्याला पासिंगसाठी ठेवण्यात आलेले आहेत। मित्रांनो प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहे। आपली MCQ टाईप परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक विषयाला 50 गुण असणार आहेत। 25 प्रश्न आणि 50 गुण, अशी एकूण 200 गुणांची परीक्षा आणि 2 तासाचा आपल्याला परीक्षेला टाइम देण्यात येईल। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी आणि सामान्य विज्ञान हे विषय आपल्याला असणार आहेत। पुढे बघा आपले परीक्षेचे गुण कसे ठरवले जाणार आहेत। वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक दिलेल्या उत्तराची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाणार आहे। परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये जर घेण्यात आली तर आपल्याला नॉर्मलायझेशन परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे। मित्रांनो या पद्धतीने बघू शकता। आपल्याला कोणती गोष्ट समजली नसेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि निगेटिव्ह मार्किंग बद्दल आणखी विभागाच्या वेबसाईटवर किंवा PDF मध्ये काहीही दिलेले नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाहीये असे समजून चलू शकतो। मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।